अरे मंडली तयार रहा, चला रे सुरू करा धम्माल. गावरान मस्ती, गावरान मस्ती, गावरान मस्ती, गावरान मस्ती, मस्ती मस्ती मस्ती. काय करते? अहो हे घडी घालते. तू काही इथं आता कामच करणार आहेस का ग? का ग? अगं तुला असं वैताग येत नाही का ग इथं काम करून? येतो तो खूप. काय करणार आहे ते सांग. मला तर कळतच नाही आपण इथं कामाला आहे का सुन आहेत नेमकं. नाही मी त्यांना सांगणार आहे की मला बाहेर राहायला जायचं. मी मी तर पण नाही राहणार सांगणार. इथे. अगं बाहेर कशाला जाते पण तू राहायला? हे आपलंच घर आहे ना, इथंच राहायचं. आणि ते दोघं ज्यांच्यामुळे त्रास आहे त्यांनी बाहेर जायला पाहिजे राहायला, आपण नाही. ते तर आहेच. मला पण पण त्यांचं ते कुठे जाणार? ते त्यांचं बघतील, आपल्याला काय करायचंय? म्हणजे त्यांच्या उठण्यापासून झोपण्यापर्यंत सगळं आपणच बघायचं का? हा ना, कुठल्याच गोष्टीला हात लावत नाही. नाही तर काय, मला तर हे नुसतं कर ते वैताग आलाय. कर, नुसती काम लावत बसते. नाही तर काय, तरी पण जाऊन दे जाऊन दे जाऊन दे म्हणून ना ते आता आपल्या डोक्यावर बसायला लागले. त्यांना काही कळत नाही. आपण बोलत नाही ना. बाई तो सासरा त्याचं तर थेरी एकीकडच असते, काय बोलते त्याचं त्याला कळत नाही. हा काय बोललं की नुसतं खेकसत बसते. तेवढीच काम आहेत त्यांना, दुसरी काय काम आहेत? नुसतं ऑर्डर सोडत असतात, हे कर ते कर. मला तर काम करून मरणाचं वैताग आलंय, खरं सांगते तुला. असं वाटतंय मस्त ह्या घरात ना आपण चौघच राहायला पाहिजे. तू तुझा नवरा, मी माझा नवरा. किती एन्जॉय करू ना गं. हे म्हातारे खातारे येतात आणि काही करते तू. ते गेले तर शक्य आहे ना असं राहणं. नाही तर काही कधी त्या जातात काय सुस्तावर माहिती. आपण खुश नाही राहू शकत. आणि तुला माहिती का अजून हे म्हातारे पण नाही ना ग, जसं काय गचकून लवकर वर जातील. अजून मस्त ताकट आहे. काही मग अजून 2-3 पिढी बघते. नाही तर काय, मला तर काहीच समजना बाई. मला लय वैताग आलाय. चावळून झालं असं तर थोडं घरातले बी काम केले तर बरं वाटलं मला. कोण आम्ही? आम्ही कव्हर करू. म्हणजे तुम्ही का बरं करू? मग कोण करेल? मी करू का? जर बसलेलं देखवत नाही का? मी करायची टायमाला गरज केलं बाई माझ्या सासऱ्याच्या राज्यामध्ये. आता तुम्ही करायचं मग ना. तुम्ही होते, तुमचा नवरा होता आणि सासू होती, बाकी कोण होते घरात तेव्हा? तो जमाना वेगळा होता, आता हा वेगळा आहे. काय वेगळं आहे बाई जमाना, कोणता पदार्थ? त्यांनी केलं म्हणून आम्ही केलंच पाहिजे का? असं आम्ही नसतं. केलं म्हणून तुम्ही केलंच पाहिजे. हे सगळं तुमचंच आहे, आता तुम्हालाच करणं. जमाना बदलला, माणसानी बदलावं, समजलं का? मग आता कष्टच नाही करायचे, घरातच नाही करायचं. करायचं सवरायचं तर मग येडी असेल ना घरामध्ये. तुम्ही पण हातभार लावत जावा ना मग. म्हणजे करायच्या टायमाला गच केलं. मग आता पण करा. आई तर दिलं कमवून सारं. म्हणून आता आम्हाला नाचवाय लागले का तुम्ही? मग करायचं ना तुम्ही, तुमचं ते तुम्हीच करायचं. मग आमचं आम्ही करू जेव्हा आम्हाला वेळ भेटेल. वेळ भेटलं की. काय करायचं म्हणताय तुम्ही? वेळ भेटला का मग वेळ भेटेल तेव्हा करेल. मग तुम्ही तो सकाळच्या आंघोळी तुम्ही रात्री 12 वाजता करशाल. मग आमची मर्जी आम्हाला कधी करायची तेव्हा करू आम्ही. बुरशा राहा बाई. हा राहू आम्ही. तुम्हाला काय गदीला आली पदीन वाटाणा चालना सुधी काय चव आली चौकून दोघींना. रोजच आहे तुमचं. रोजची येऊन किरकिर सकाळी, किरकिर संध्याकाळी, तुम्ही किरकिर. आता वय झालं ना हो तुमचं, थकत नाही का बोलून बोलून? हा नुसतं आमच्या मागच लागतात. कुत्रा कसा एखाद्याच्या माग लागतं तसं तुम्ही आमच्या माग लागताय. नाही म्हण ना मला डायरेक्ट कुत्रीच म्हण कुत्री. समजा तुम्हाला काय समजायचं. हा का काम नको तुम्ही ओढून घेताय, ती तसं नाही बोलत आहे ना पण. हा का. अगं तू तर लयच ग आवाज बाई माकन पुन्हा बाई तो आपण जोगवा तू इकडं मागती. तुमचं ऐकलं तर चांगलं, तुमचं नाही ऐकलं तर वाईट. असं आहे का तुमचं? बाई सुगरण साताची निळ्यागार दाताची लागली मला शिकायला. नका बोलू तिला. हा तिला नको बोलू. मग काय? तिला नको बोलू मग तुला बोलू. मला तरी कशाला बोलताय? ती म्हणते तिला नको बोलू. मग बोलूच नका. दोघींना नका बोलू. आम्ही आमचं करतो जेव्हा आम्हाला टाइम भेटेल तेव्हा. कवा आमची मर्जी. ठीक आहे. अहो एवढं आमच्यापाशी तोंड वाजवण्यापेक्षा, एवढं आम्हाला बोलण्यापेक्षा, तुम्हाला माहिती ना एखाद्या माणूस हाड म्हटलं तरी जात नाही तर मग स्वतःच उठून काम करायचं ना. मा काय नडलं? पण तुम्ही मग आमचं हातभार तरी लावलं काय तर काय नडलं? वाटतं? आमचं तरी काय नडलं इथं? राहू नका इकडे निघून जा. कसं काय? आम्ही या आमच्या घरच्या नवऱ्याचं सुना आहेत. घर आहे. कोणाचं? माझ्या नवऱ्याचं घर आहे. आणि माझ्या पण नवऱ्याचं घर आहे. तुमच्या नवऱ्यांचे घर आहे काय म्हणते मग मी का काय तुमच्या सासऱ्याच्या माग लागून येईल का काय? आता तर तुम्हालाच माहिती कशा आल्यात. पण सासूबाई तुम्ही एवढं कशाला बोलताय? आम्ही आमचं करू ना काम. हो, मग मी अशी बोलते
का तुम्ही सकाळी पण बोलूच नका ना तुम्ही. संध्याकाळपर्यंत तुम्ही दोघी तुम्ही बसून काय करा, बसता. तोंडाला चिकटपट्टी लावा आणि एका जागी बसा. हा का हो. तुम्ही तुम्हाला पोत्यात घालून मारिते का काय मग आता तेवढं मारा आम्हाला, तेवढंच बाकी राहिले. मी तुम्हाला ठेसले मी तुम्हाला कोण तुम्ही विचारणार रोज- तुम्हाला गाड्या विचारायला येणार आहे. हा तुम्ही ठेचण्यासाठीच आणलंय ना आम्हाला इथं. हे म्हणजे असं झालं बाई तुम्ही झाले सास आणि मी झाली सून. मग तसं आहे ना, तुम्ही सासू आहेत आम्ही सून आहेत, मग जरा गोड गोड राहावं. मग आम्ही पण नाही सुन ते आहे तुम्हाला तुम्ही पटतच काही नाही. बोलायचं का? बाई साऱ्या गावाला मी सांगते बाई माय सून आले नक्षत्रवाले माय सून आले चांगले. आम्ही पण साऱ्या गावाला सांगतो सासू लय भारी आहे, पण सासूला हा बघ. त्या घरातच माहिती हा. नेमकं सासू कशी आहे. तेच ना पण पोरं सासू काय बापाला, गुन्हा पोरं दाखवते बापाला. घरात? तुम्ही मला शिकायला लागले काना मागून आल्या चिकाट झाल्या. होय. तुमचा काय तोरा होईल? बघा मारण्याचं पहिलं. हा? पहिलं मी एवढं कशाला बोलता? तुम्हाला भेटते ना भाकरी 2 टाइम. भेटतं म्हणजे तुम्ही मला उपकार नाही करते आखी प्रॉपर्टी तुम्हाला दिली. दिली म्हणजे ती तुमची नाही, माझ्या सासऱ्याची प्रॉपर्टी. हो मग सासऱ्याची ना तर मग ही प्रॉपर्टी तुम्ही म्हणता नाही घर आमचं आहे आमच्या नवऱ्याचं आहे तर मग जसं माझं काही नाही तसं तुमचं काहीच नाही. काम करा नवरा आहे की आमचा? हा? नवरा आहे की? चांगला धंदा मांडलाय बाई तुम्ही. तुम्हाला काम नाही सांगायचं तुम्हाला काही म्हणायचं नाही. म्हणलं तिकून वाईट काम सांगितलं तिकून वाईट मग तुमच्या मनानं तर तुम्ही करा. मनानं करा ना. करतोय मस्त मनाने, हा. अजून किती करावं. सारे ते संडास बाथरूम मध्ये जशी काय येडी नाचली नगरपालिकेचं झालं जावा एक जणीने संडास बाथरूम साफ करावा एक जणांना मोरी साफ करावा वरती टाकी ठेवली त्या बाथरूमच्या पाण्याची ती पाण्याची टाकी साफ करावा. हे असले ना रिकाम टेकडे काम तुम्हीच करा, मला तर नाही करायचंय. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आता करा, मी चालले बाई. आता मला काही म्हातारपणा जेवानी आले की त्या टाकीत उड्या मारायची वय मी पण जायचे नाही. किचन झाड हे मी करून पण हे नाही पुसून. करणार, तुम्ही करा. नको बाई या पोरींला पिनच कोणा लावली न काय झालं न काय तमाशा बाई करायला गेले गणपतीन झाला मारवती बाई काय डोक्याला ताण झालाय मावाल्या. आणि हा माणूस ध्यानावणे राहिला खरा त्यानं या पोरी डोक्यावर बसावले आणि मग आता झालंय बार पार काट्याचं कोल्लच केलंय बाई. काही म्हणायला जावं तर नुसतं वाचा वाचा 10वीत 10 त्या अजून 4 वर्षांना का मला मारी त्या का 4 महिन्यांना मारी त्या काय माहिती बाई कोपऱ्यात घालून. उठला का जातो गावात निघून बॉम्बा मारी तिकडून 12 वाजता टाइमपास करून येतो आणि यात चांगलं मला तुडवी ते बाई. इथं सुखाची दुखात घालून घेतली बाई मी. मला तरी टेन्शन आलंय. आज एवढी महिनाभराची प्रॉपर्टी यांच्या हवाली केली आणि हे जर मायवाली अशी आड करायला लागली. हा ते मी ना आता आहे ना याच्यावर काहीतरी मार्ग काढल्याशिवाय उपयोगच नाही तर मग इथं खेळ खालाच होऊन जाईल बाय. काय ग करून आली का काम तू? मी नाही केलं, करल की तिकडचं ती. हा ना बाई, नुसतं डोक्याला ताणच झाले बाई. जरा काय बोलायला गेलो की आपल्याच उलटतात ते. काय बोलावं का नाही माणसाने त्यांना. किती बोलतात आणि नाही तर काय मी तर म्हणते कसं राहते थकत नाही बोलून बोलून, कसं त्यांचं तोंड दुखत नाही बाई. रोजच काम. माझं तर रोजचं तोंड दुखायला लागले. काय सांगू आता तुला, रोज त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायचं म्हटलं ना माझी आता डोक्याची मंडई व्हायला लागली पूर्ण. तेच ऐकायचं तेच करायचं त्यांच्या म्हणण्यानुसार चालायचं. नाही तर काय. बरं बाई सगळं आपल्या नावावर आहे म्हणून बरं आहे. त्यांच्या असले असतं तर मग तर काय केलं असतं त्यांनी. फिरवलीच असते दिवसभर. फिरवली घरातच राहून नसतं दिलं त्यांनी. नोकरानीच्या पेक्षा पण बेकार आपली हालत केली असती. मी तर त्यांना सांगणार आहे मला अजिबात या घरात नाही. नाही म्हणून मी पण ना माझ्या नवऱ्याची वाटच बघते. आता ते आले ना सगळं मी सांगूनच टाकणार आहे. एकदाच काय ना सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे आज बाई. नुसतं वैताग आलाय मला. रोजच किरकिर 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 कवर ऐकून घ्यायचं यांचं. नाही तर काय. हे बघ आलेत ते दोघं आलेत बाई. कुठे हा? हा येऊन दे बाई. नेहमीच झाली ती कटकट नसती रोजच डोक्याची नुसती मंडई झाली. आले का? काय आलं? काय नाही बसलो इथं टाळ घेऊन वाजवत. कुठे कुठे टाळ भजन शिकता काय? टाळ कुठे? तुम्ही टाळ शोधायला आले का? भजन शिकत नाही आम्हाला भजन शिकवलंय वा वा कोणी? तुमच्या तुमच्या आईने. आईनी. अहो चांगलं झालं ना मग. तिला पहिल्यापासून आवड हे भजनाची कीर्तनाची रोज हरिपाठ. चांगलंय तुम्हाला पण आहे ना थोडा नाद लागन. नाद लागलाच आहे आम्हाला. देव पण केले पाहिजे ना. बरोबर एखादं भजन कोणतं शिकवलं? कामांचं झाडू मारून घे फरची पुसून घे भांडी घासून घे धुणं धुवून घे हे भजन. टोमणे मारती हे भजन आहे का? कोण टोमण्यावारी? तुमची आई. का बरं? आता त्यांनाच विचारा का मारती. का हे करा ते करा दिवसभर फिरवत असते. आता अहो. काय काम करायला चालू आहे का इथे? मला सांगा आम्ही दोघी ह्या घरात राहतो
काम करण्यासाठी राहतो का? ठीक आहे, माहिती मला सुना काम करतात, पण लिमिट मध्ये ना. तुमच्या आईचा तोरच बघावं लागतोय आणि तो तुमचा भदीर बाप. काय म्हणलं तू? काय म्हंटल? आज तर बरं झालं घरी नव्हतं. म्हणजे तुम्हाला आई बोलली का माझी? अहो किती वेळचं झालं त्याच रामायण, मग सांगतोय काय आम्ही तुम्हाला? तुमचं डोकं कुणीकडे चालायला दिवस लागलं. सांगायचं ना मग. हे बघा, तुम्हाला जमल तेवढेच काम करीत जा, जास्त नाही करायची. तिला सवय आहे, तिने काम करायचं ना. हा. तुम्हाला सवय नाही, तुम्ही आता अजून तुम्हाला सवय नाही या गोष्टीची. मग त्यांना काम कळलं करायची. पाहिजे ना ते. कुठे आहे त्या? तू हे बघ, आहे घरातच तू पसरले इतके असेल. दिवस सांगितलं असतं ना, आम्ही घराच्या बाहेर काढलं असतं दोघांना पण. मग मी तुम्हाला दोघांना कधीच सांगते, हे बघा मला एक सांगा, जर त्यांना घराच्या बाहेर काढलं बरं का, आता तर सगळं तुमच्या दोघांचंच नाव रे. तुमच्या दोघांचं काय नाही, आमच्या दोघींचं काय एकच झालं का नाही? आपण किती भारी राहू बरं, चौघच राहू. परत कुठं फिरायचं असेल तर चौघच बाहेर जाऊ. ह्या म्हाताऱ्या कोताऱ्यांचं कटकट कोणामुळे राहिली? या थेरड्यामुळे हा. या थेरड्यांमुळे होती. थेरड्यामुळे होते ना. दादा यांचं ना डायरेक्ट बाहेर काढू, नाही त्यांना सांगू का सगळे काम तुम्ही करायचे. आणि तुला माहितीये ना, तुला बोललेलं सहन होत नाही मला अजिबात. हा, आपल्याला बी नाही होत. आणि तू टेन्शन घेऊ नको. अहो ती म्हातारी तर आम्हालाच बाहेर काढायला बसली. तुम्हाला तुमची आई तिच्या बापच आहे का? ती आमच्या- म्हणती निघून जा, आमच्या निघून जा, माझ्या घरचं आहे. निघून जा, त्यांना घराच्या बाहेर काढू आपण. ती म्हणते माझ्या नवऱ्याच आहे. हा, आणि तू हे बघ, तू रुसू नको आणि तू घराच्या बाहेर अजिबात जायचं नाही. वैताग आलंय हो मला. मी इथं लग्न करू काय काम करायला आले का? माझ्या मम्मीने काय मला इकडे काम करायला पाठवलीत मी का? आहे ना, तू टेन्शन कशाला घेती? हा, मी असल्यावर तुला काहीच टेन्शन नाहीये. हा भाऊजी तुम्ही पण काय बोलत नाही. तू काय टेन्शन घेते? तिला ना तिला मी कामाला झुकली आणि त्याला बी कामाला झुकली. मी काय म्हणते भाऊजी, आमचा बाप असला म्हणून काय झालं? हा, त्याचा बाप काम करीन का? भाऊजी मी काय तुला काम करून देऊ का आम्ही? हा, ते दोघं काय कामाचे? नुसते खायच्या कामाचे घेते. नाही, एक तर ते तर राहणार, एक तर मी तरी. तुला हा, अरे थांब तू, त्यांना आपण कामाला लावू. तुम्ही मस्त एवढा मस्त असे आता खुर्चीवर बसायचं म्हणायचंय. सासूबाई चार म्हणा, फक्त बोलताना ना सासूबाईचा रिस्पेक्ट मला करायला. माहित, तुला काम करताना कामाची सवय नाहीये. तू शहरात राहिली, लहानची मोठी झाली, तुला सवय कामाची, कळलं पाहिजे ना तिला. मी काय म्हणते, त्यांना कामाला लावायचा प्रश्नच येत नाहीये. मी काय म्हणते, आपण चौघच राहू नये ह्या घरात. आता त्यांचं काय राहिलंय, ते कुठं पण जातील. हा मग जाऊ दे, मरू दे, खातील जातील कुठं मरतील. तेव्हा त्यांचे कर्म त्यांना काम आहे. आणि असे पण बरोबर. आपल्या चौघांचं किती काम राहणार आहे? आम्ही दोघं करूच की, आम्हाला काय तर आमच्या नवरे जर झालेत काय? दादा नाही, तुम्ही नाही केलं तरी काय नाही, आम्ही करू लागू तुम्हाला आपण काम. देऊ. बघा असं लागतं ना. तुम्ही त्यांचा काहीतरी बंदोबस्त लावा. चला. टेन्शन घेऊ नको. हा, तुम्ही आधी- झालं, आज त्यांना घरातून बाहेर उचकलंच. हा, चल चला मग. या बाय दादा, ये गाबाळ आहे ना घरात. जमू. हा. आपल्या बायका जात्या सोडून नाही तर आपल्याला नाही हो, माझ्या बायकोने सोडणार नाही. मग दुनिया उलटी पालटी झाली चालू. घरी कधी हा घरी. का हो तुम्हाला यांना तुम्हाला नीट वाकडं काय करता येईन का, बोलता येईन का नाही येणार ते मला सांगा तुम्ही. काय झालं आता? अहो या पुरी माझं काही काम ऐका ना, काहीच नाही, सारखे उरे बारे घेत्या, मला पलटून जबाब देत्या. आता सकाळी बी त्यांना म्हणले अगं हे करा ते करा, ते म्हणते तुम्ही करा. तू काय त्याचे डोकं लाईत राहते प्रत्येक मग हे घरातलं कामधंदा कुणी करायचं? पाक मरू दे. त्याचे नवरे जाते ना कामावर, आजच्या पगार पाणी. अहो ते पगार पाणी काय आपल्याला चाटायचंय का? आता 2 वाजत आले, अजून जेवायला देईल नाही. मग तू जेवले का अजून? नाही ना, तुम्ही माळ उठा ते आंघोळ पांघोळ करीत आणि पारावर जाऊन बसा, त्या तंगडे हलवीत आणि तिकडून येत्या तुम्ही, मग तिकडून वडापाव काही तुम्ही खाऊन येत्या. माई झाली मरमर बाई. अरे मी कुठे जेवेल अजून? मी काय वडापाव खाते बाई? काही बोलत नाही. ते काय रे, कामावर- इतके तिकडे झाडाखाली बसून इतके चावळत होते का बात? ओय, हा तुला लाज कशी वाटत नाही? अच्छा, काय हा? काय म्हणतो? तो लाज चुली कुठं? तुम्हाला नाही वाटत त्याला? तुम्ही बोकड्या का कुदरायचे? तू का बोकड्यावानी कुदतो का काय बाप? बिनलाज आहे तुम्ही. बारा बारा ए डिबऱ्या, तू माग वय रे, Silence. माग वय माग वाजले काय? वय माग वय. हा? Silence. तरी त्या करता लवकर लग्न केलं तुमचं मी. हा? हा. म्हणजे ताण देता काय आमच्या बायकाला? उपकार केले का? कोणा का केला? होय, कळत नाही का तुला? म्हणजे तुम्ही बायकांचे बैल झाले म्हणून बोकड्यावानी कुदत सुटले का इडा आहे बापांवर? तिकडे काही हो. आणि तू काय म्हणतो? लाज आहे का तुला? मग बरोबर आहे. अरे बिनाबरूच्या, तुला एवढं लहानचं मोठं केलं टायमिंग जसं जसं तू इतका बाई यांना किती वैताग दिला तुम्हाला सांगते. हा विसरला का तू? तो मला ढुंगण धुतलं मी. मी काय म्हणते, ते प्रत्येकाचं काम आहे, ते प्रत्येकाच्या आईबापाचं काम आहे काय तो उपकार नाही केला. पाठकाच्या पोरायचे सुनायचंय ना, आई बापाचं सासरे करायचं काम आहे. हा काही काम नाही. आणि बाय. तुमचं करायचं बाय, लोक करीत कामावर माहितीये का? हा.
त्यांच्याकडं गबाळ राहतं म्हणून लोक करत्या. हा. तुमच्याकडं काय? काय माझ्या बायकोला काम तुमच्याकडं सांगायचं राहिलं नाही काय? अजिबात. तुला जमत असेल तर काम कर, नाहीतर माझ्या बायकोला काम सांगू नको, नाहीतर हाता घालून काढीन मी. कोणला हा बघायला बी मी म्हणले होते ना तुम्हाला, इतके बिघडून ठेवले या पोरींनी, हे पोरं का बास. मी तुम्हाला म्हणले होते यांच्या नाव करू नका. काय? अरे आत्या. एक मिनिट थांब. निस्ता खातो, हागतो, मुंड्याला हात पुशितो, जातो, गावात येतो, परत इकडे येतो. हा? हे काम करतो बाप करीन का? म्हणजे तू बापाला बाहेर काढतो का? हा मग? हा? तर काय पूजन करू का तुला? आता आरती ओळख काय? याच्याकडनं तुम्हाला जन्म दिला का मी? किती माजला पा, हा? किती माजला. ए थेरडे, तू तर बोलू नको. ए, तू पक्की डोक्यात बसली त्या बाय. नालायक तू जावा. पक्की डोक्यात ऐ. बसली. हात उघडायचे. यांना आहे ना घराच्या बाहेर काढायचंय, लय बायकाला वायताक देऊ राहिले ते. या आत्यांनी ना तर लय जास्त केलं आणि आता मी तुम्हाला आधीच सांगते माझ्या डोक्याचं जर तुम्ही शॉर्ट केलं ह्या पत्र्यावर बसवीन मी तुम्हाला. सारखं पत्र्यावर मागं बसवीन. ए बाया, उन्हाळा दिवस आहे, मी फार शिजून निघल ना. काय बेंड आहे ना, आम्हाला काय घेण देणं नाही. हा, बरोबर बरोबर. हा वहिनी, किती शापारला पा. तुम्हाला आई बाप नकोच झाले ना आता. मी काय म्हणतो, ए, हा. तुमचं पिंग पेट्रा गुंडाळा आणि चला हा, Get चाल out. काढा इथून. गेट आउट. आधी यांना बाहेर काढा. म्हणजे डिबरा. तुमचं नाव केलं माजले का तुम्ही? हा डिबरा. ए, आमच्या बायकाला त्रास होतोय तुमच्यामुळे, आमच्या बायका सोडून जाते ना आम्हाला. हा. मग आम्ही काय करायचं? कशाला काय आम्ही पटून आणलं? अरे गाड्या हो, तुम्ही डोक्यावर घातल्या, डोक्यावर बैल झाले तुम्ही बैल. हा बैल होऊ नाही तर तिकडे गाय होऊ, हा नाही तर एखादा ह्याल्या होऊ तिकडं. तुम्हाला काय करायचं? तुम्ही फक्त त्याच्या साड्या धुवायच्या राहिले. दूध ते बी करू, ते बी करू. या या एका या गावाला जर तुम्हाला आई पडली चल्ला कबाव जर बाई एवढी साडी धुई पिचकट मांडले सर तुम्ही. मी काय म्हणतो, तुम्ही बायकाची साड्या दुसऱ्या. ऐका एक आमचे मिनिट. कपडे धुत नाही का बायका रोज? आमच्या बायका कपडे धुत नाही का आमचे? नवऱ्यांनी धुतल्यावर काय वाईट? हा, धुई- बाई, धुई. या बुचनाळ्याच्या तोंडावरची माशी उडत अरे नव्हती. लय झालंय का? ऐका एक मिनिट. नुसतं साड्याच नाही, त्यांच्यासाठी नुसतं साड्याच नाही, जीव सुद्धा द्यायला तयार आहे आम्ही. कोणासाठी? अरे अप्सरा झाड हा, मग अप्सरा झाडल्या ते अप्सरा आहे, तुम्हाला भेटणारच नाही. पण तुम्हाला पटायला पाहिजे हे सिटीतल्या पोरी या- यांना कामाची सवय नाही. आमच्या काम कसं कसं कना वाकून वाकून काम अरे, करावं. हे पांढऱ्या हे पोळ्या बघा. कापायच्या ना, मग या दोघीचं पाणी नाही तिथं. आमच्यासाठी आमच्या बायका अप्सराचे, आणि तुम्ही ना घरात पसारा आहे, पसारा. हा आम्ही का तुम्ही निघा. कीड आहे, कीड, सोनकीड, दानात लागलेली सोनकीड आहे तुम्ही. अरे म्हणजे घरात तुम्हाला आमच्या तुम्हाला आम्ही जन्माला नसतं का ते तुम्हाला केव्हा पाहायला भेटला त्या बायका? अहो, हे पुताडे हे काय तुम्ही कातडे नवीन नाही केलेलं आहे. सगळे आई बाप पोरांना जन्मालाच घालतात. समजलं ना? तुम्ही काय नवीन नाही केलेलं ही गोष्ट. हा. त्यामुळे सारखं बोलू नका घालू. आम्ही काढलं, आम्ही अगं काढलं. अगं तुला दम लागतो, बोलू सगळ्यांची नको. सासू चांगले आहेत, पण ही दिवसभर किरकिर माग अशी साडी धरूनच पळतात. तू हळू हळू बोल काय बरं. तू द्यायच्या मागच लागायची सारखी. मी का त्यांना मग ती त्याला कशी काय माहित माहिती? हे बघा हो. माया बायकोचा जर बीपी वाढला आणि तुम्हाला सांगतो मी काय करीन सांगता यायचं ना. मग तिचं काय होईल? ती बोलू राहिली बीपी जाऊ दे वाढला. ना, गचकत असली तुला दुसरी करून आणते ना. हळू जाऊ बोल. दे ना, जात तू असली जाय तर. ना, तू जाय ना. माया बायकोला मारायची वाट बघा तुम्ही, हा? बायकोची मरायची वाट बघा हा? बाई, आता मी म्हातारी झाली का तुम्ही म्हातारी झाली? हा? हा, म्हणजे मला जेवण पाण्यातच गचकून टाकायचं. तुम्ही गचकना झालं ना वय आता. हा, अगं मी जरी गा चाकले तर माझं सोनच होईन, मी ते नाही म्हणते, पण तू बी गा चाकली तर त्याला दुसरी करून आणीन ना मी. म्हणजे दोघी गचकू म्हणजे वर परत भेटू. वर भांडण करायचे का मग आता? साडी धरून मी पळायला. काय म्हणतो, यांचं ना भोले बिल झालं. बाई बाई हे बाई. डिबरा आणि डिबरी. हे सगळा तमाशा तुमच्यामुळे हो राहिला. मी म्हणत अगं, होते आवदाचे तवा तुला बनवतो एकच होऊ दे का? पण नाही बरं होऊ दे एखादा. माराले हाऊस म्हणून हा काढला ना शेवटच्या दामाचा, हा. याला चवारी चौकून. हं? हा झाला तेव्हा त्याला पॅरिलेस होईल या, आता, या. पण एवढा याच्या हात पायांची मालिश करून मी लहानचा मोठा केला. तुला आज आला तेव्हा जरा किती त्रास दिला तेव्हा तुला काय म्हटलं बस झाला आता याच्यावर. पण तुम्हाला नाही राहू द्या एखादा होऊ द्या. आणि मला माहित नव्हतं ना तो एवढा माझा टल म्हणून. हा, बरं. त्याला आई बापांची ओळख नाही राहिली लागले बाई आता आपल्यावर कुदायला. त्याने बायकावर कुदायचं तर ते आपल्यावर ओ, कुदायला लागले. हे कुदाकुदीना नंतर हा. नका तुम्ही जा. तिकडं हा. कुदत बसा एकमेकावर उठायचं. अरे दादा. आणि इकडं अरे बापरे, चलो काय करताय? काय करताय तुम्ही? घरात बाहेर. गेट आउट. म्हणजे तुम्ही आता आम्हाला घराच्या बाहेर काढून राहिले का? हा निघा. कोणला? मी म्हणले होते ना यांच्या नाव करू नका. तू गोडीत घेतला ना ऐकतो? तुम्ही तमाशा करून. निघा. तू गोडीत ऐकतो का रट्टी देऊ तुला? हे बघ यांच्या वाचून आपलं काही आडलेलं नाहीये, काही- आपल्या नावावर सगळं आहे. हा तुम्ही तिकडे भीक मागा जा. मी काय म्हणतो, लोक लोक आईबाप का सांभाळत्या? त्यांच्याकडे घबड राहत म्हणून. याच्याकडे काय? यांच्याकडे कशाच राहिलं घाबार, हेच झालंय आता घोबार. हा याच्या वाचून काय नाही राहिलं. ए बाबा, तुला राहता ना गोबाड्यात दाखवतो. आता जा दोघा जरा उतारा काढून पा. कशाला? हा काय कसला चाललं? समजा तुम्हाला. तुमचा मृत्यू तुमच्यावर आता उतरून टाक.
टाकायची आता उतारा नाही काढायचा तुमचा गेल्यावर तुम्ही 7-12 मृत्यूचा दाखला काढितो. अरे 7-12 उतारा काढा तुम्ही. म्हणजे अहो बस ना आता चला ये फिरो म्हणजे काय म्हणणं? हा? काय? बस झालं तुला वाटत आहे ते का आम्ही पाहू काय ये राव. ए, थांब रे. ए, एक मिनिट रे, दादा काढ रे तुला माहिती आहे का तोंडावर कसं आहे का कुणी? याच्या नाव मी एक गुंट सुद्धा करेल नाही. काय हा मला सुद्धा बाबराव म्हणते. लबड बोलते चल हे काहीतरी हा का? काय? नावावर नाही केलेलं. कस काय करेल काय तुम्ही जर या वयात तुम्ही जर असे आमच्या बोकड्यावर कुदायला लागले हो. आता तुमचं नाव केलं तुम्ही आमचे किती हाल करताल. तुम्ही तर म्हणले नावावर केलं. हा करेल ना करेल ना तुमचं नाव नावावर मोबाईल केलं. चेक करा बरं. हा, करा की. 620 ना आपला गट नंबर. गट नंबर हा, 20. फोटो असेल ना उतारायचा. काय चेक बाबराव कर नाव बरं. येईल. बाबराव लक्ष्मण पडेल पाय. ओय हे बघ ना आपलं नावच नाही उतार्यात. 7.5 एकर यांच्याच नावावर आहे भया म्हणजे तुम्ही ही शाळा करेल होती का? बघ नाव. त्याच्यामुळेच यांचे रंग दिसले आपल्याला. बाबराव हा. काय करताय कशा वागत आहे मी काय म्हणतो दादा ऐका ना काय झालं ते ना आम्ही ते ऍक्टिंग करत होते. नाट्य करत होतो गॅदरिंग आहे गॅदरिंग. काच? ते ना आम्हाला ना इथं गणपतीत ते ते काहीतरी कार्यक्रम आहे अरे, गणपतीचा तू बघा लापाट कुत्रा तू नाही. निघ आता. जाऊ दे इकडे झाडू दे. सोड झाडू झाडू सोड. काय नको करू सोड झाडू. ते सरकारची ना योजना आहे सरकारची. तुमच्या बायका काय? ज्या- जे बघा आता. नाही जे आई बाप सांभाळत निघ, नाही ना चाल. जे आई बाप सांभाळत नाही वृद्धाश्रमात पाठीते त्यांच्यासाठी संदेश देणार आहे आम्ही. काचा? आई बापाला सांभाळावं लोकांनी. हा का? वृद्धाश्रमात पाठवणे आम्ही पथनाट्य करणार आहे. हा का? तुम्हाला नाही माहिती पण तुम्हाला खरं वाटलं ना खरं वाटलं ना गॅदरिंगचा कसा विषय होता माहिती का सासू सासऱ्यांना घराबाहेर हाकलाय अगं तू तर गपचिपच बस ग चिचून रे चोपडे नाही. दातच मध्ये चोपडे घाली नाही. हा. तुला काय तुम्हाला खरं वाटलं काही नाटक होतं नाटक कस काय अहो, acting? आई आम्ही तुम्हाला नाव कशाला ठेवेल अगं तू तर साऱ्या दुनियाची भांडी कुत्री या दुलंगीच्या नादी लागली आणि तुला सासू सासऱ्यांची ओळख नाही राहिली. नाही तुला लय चांगलं समजायची. मी म्हणायची बाई माई सुने ना खरं सोन आहे आणि हिच्या नादी लागली नाही ग. अहो, आई चांगलंच आहे, आम्ही व्हिडिओ बनवत होतो हा का? अगं, आई, अगं ऐक बाया ना. वान गाईचे शिंग म्हशीचे मला आई. शिक्की सुटली. आई ऐक ना मी काय म्हणतो अगं आम्ही ते पाहत होतो नेमकं तुम्ही काय त्याच हे घेत्या हा म्हणजे आम्हाला संदेश द्यायचा शेवट संदेश होता. इकडे काय संदेश बिंदेश देऊ नको. पहिले निघा तुमच्या बायका घेऊन आता. नाही का? नाही ना ऐका ना. थांबायचं नाही. गावात उद्या पथनाट्य आहे. हा? तिकडे जा करा उद्या तुमच्या पथनाट्याचा जाळ करा. आता आहे ना तुम्ही ना रेल्वे फुटपाथ वर जा. पथनाट्य नाही फुटपाथ. आत्या, मी काय म्हणते तुम्ही पण सहभाग हो आमच्या ऍक्टिंग मध्ये का मध्ये अरे आई वाटला यांनाच घेऊ. हा? पुरस्कार भेटेल आपल्याला पुरस्कार म्हणजे हा तमाशा असा करू राहिले मी मारल्यासारखं करील तू रडल्यासारखं कर. हा, चांगली शाळा नाही, नाही, केली तुम्ही बाई. मला आम्हाला मारा हा का? आम्ही रडतो. तुम्ही निघायच्या का आता तुमच्या आटरू का यानं आटरू हा? यानं आटरू का आई. तुमच्या आई तू पुढं वय वय पुढं तो पोरगा असेल वय का? पुढं पुढं वय तो पोरगा असेल पुढं वय चल तुम्ही निघात्या का? अहो ऐकू तरी ना. काय करत नाही निघा बाक्यान. दादा. हिच्या कार्य जिट्या दोन दादा. आपटायच्या मारायच्या. वय पुढं दादा ती काठी मारू नका बरं का पुढं वय वय ग तू बी पुढं निघा बाक. मान डायरेक्ट मुती ती माहिती आहे ना वय तुम्हाला? पुढं मारू नका मग. तुम्ही आता मुत पुढे सुटला पुढे हा मुत सुटला हा कुठे गेला नाही. वय पुढं बाजरे. पुढं वय वय पुढं चाल वृद्धाश्रमात पाय पडू चाला पडतो पाय चाला रे आशीर्वाद मी द्या. मट मारे निघा लगेच नाही, चला. नाही, नाही. आता आहे ना आता काही फायदा होणार नाही. चला निघा. आता पैसे देतात थोडे. काय निघा. म्हणतो लाज कुठं ठुली मला म्हणत होता आम्ही मला- तिकडे मला- रेल्वे मला म्हणत होता आम्ही हा. तिकडे काम करतो भीक मागवतो पण पैसे द्या ना आम्हाला जायला भरपूर मुंबईला. जाणार. भेट नाही मागायची. आता मी तुला सांगते रेल्वे मध्ये काय करायचं तो शर्ट काढायचा हा. ही तो संघ राहीन तो बी शर्ट काढीन हा. तुम्ही काय करायचं पॅसेंजर बसेल राहतील ना तुम्ही फक्त ती रेल्वे साफ करीत चालायची अशी पुढं पुढं पहिलं customer आणि या आमचं पुढे हात तुम्हीच आहे. करतील द्या हा? पैसे पहिलं तुम्ही- customer. तुमच्या आता हागणार सुद्धा नाही पातळ ए माय हा. ए माय दे हाग ना. म्हणजे हागणार नाही पातळ वय पुढं कालपासून काही खाल्लं नाही. ए माय दे ना दे ना. हा, असं करायचं हा जमलं जमत याला जमत याला सगळं जमतं. याला सगळं हिनं शिकवलं तू पण असंच कर. पथनाट्य हा, हा, करते. पथनाट्य थोबड झाडू- झाडू घे. मुळे भिकायला लागलो मी. हा. हा मुळे झालं ये. अहो, झाडू द्या, झाडू द्या इकडे. आता काही अरे तिथं राहू दे ना आपल्याला. आला निघ. हं? अरे वा अरे वा हा? खाओ हा? बाया यांनी बरं झालं तुम्ही कसे एवढे हुशार ठरले हो अरे हुशार म्हणजे मला माहिती आहे हं? पोरं आता लग्न केले पोरं बिनसाठी आहे
त्याच्यामुळे मी काय केलं त्याला फक्त चाट मारले का तुमचं नाव केले सगळं. हा तुम्हाला असं वाटलं काम करतील फटाफट आपलंच आहे बा हाय कामाला नाही त्याला जातील पोरं. हे तर लईच माझाटले होते बाई. हा हं? मग काय केलं म्हणलं आता यायचंय ना अशी जिरो म्हणलं आपण पण तू त्याच्या हातात रंगणच पाहिलं त्याच्या ते बायकाचं रंग ऐकून. दाखवल्यामुळे तर आपण हुशार हा आणि मग कधीच पोराच्या नाव जमीन करायची नाही 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 असं आहे ते. आता कुठे जायचे आपा किती लिहिणून फिरून. नाही नाही किती डोकं लावित होता ती गावातली 10 पांडी ती का हा. बंगला बांधू हा आणि गायींचा गोठा टाकीतो लोन पास होईल मानावावं. हा ये बाया अहो यांनी आपल्याला चाकू दाखवला गोड बोलून. मग येत अंधारात कान कापून काय? झाली दोघांनी जर आपल्या काट्या काढल्या होत्या मग म्हणजे काय पोर आहे का काय. किती माझाटले होते बाई ते मला नसते झाले तर बरं झालं असतं मला जर माहित आता होईल का एखादं होईल हं? आता होईल का आता एखादं? कुठं काढीत बसा त्या वृद्ध आश्रमात काढून देत होते चला जेवायचे दुपारचे 2 वाजले. अरे मग आता यायचं दिलं असता वीज सोडून. हा? सोडल्यातच जमाय चला पण तुम्ही लय हुशार लागले बाई.